विधान भवनात झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांनी आता कारवाई केली आहे आणि मारहाण प्रकरणामध्ये मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात रात्री उशिरा नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना अटक करण्यात आली। रात्रीच दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि आज दुपारी 12 वाजता दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच आज न्यायालयीन या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेले। तर मनोज, काल झालेल्या राड्यानंतर आता दोघांना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। काय काय नेमकं या संदर्भात घडलंय आणि कशा नेमक्या सगळ्या पुढे घडामोडी जाणार आहेत? बरोबर, काल सगळा हा विधान भवनामध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने कारवाई करण्यास सांगण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत। तर रात्रीच दोघांचीही मेडिकल जे रुग्णालयात करण्यात आलेली आहे आणि आता त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांची जी काही प्रोसिजर असते ती सगळी सुरू आहे आणि 11 ते 12 वाजेपर्यंत ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर त्यांना जे किल्ला कोर्ट आहे तिथे त्यांना प्रोड्यूस करण्यात येईल आणि पोलिसांचं म्हणणं आहे की या सगळ्या मागे कोणी आहे का याची चौकशी करायची आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची पीसी मागण्याची सुद्धा पोलीस जे आहे ते न्यायालयाकडे मागणी करतील। त्यानंतर या संदर्भात आणखी तपशील असा असणार आहे की दोघांवर गुन्हे दाखल आहेत का आणि दाखल आहे तर कुठल्या स्वरूपाचे आहेत ही सगळी माहिती काढण्यात येत असल्याची पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। जे दोघे जण आहेत म्हणजे टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। ठीक, धन्यवाद मनोज। दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।